नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काल 29 एप्रिलला सोलापुरात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली। या सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत चौफेर फटकेबाजी केली। उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरून टीका करताना पुन्हा उद्धव ठाकरेंचा उल्लेख महानालायक म्हणून केलाय। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। आता एकनाथ खडसे हे त्यांची सून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात सावदा आणि फैजपूर परिसरात बैठका घेतल्या। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाशिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता, परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे। 88 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात आहे, मात्र महाराष्ट्रात 48 जागा असताना 5 टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत। हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे, अशी टीका मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यभूमी असलेला सातारा कोणत्याही देशभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही। अशा शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले यांना भाजपाने उमेदवारी दिली। साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय। उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय भाजपकडून घेण्यात आलाय। पण यावर आता अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। या पोस्टला त्यांनी माजी पोलीस महानिरीक्षक SM मुश्रीफ यांचा संदर्भ दिलाय। उज्ज्वल निकम यांना खरं तर लोकसभेत न पाठवता जेलमध्ये पाठवायला हवं असं माजी पोलीस महानिरीक्षक SM मुश्रीफ म्हणाले आहेत। एकीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे, मात्र महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे। आता अचानक भाजप नेते गिरीश महाजन हे तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले। एका हॉटेलवर गिरीश महाजनांनी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची माहिती समोर येत आहे। नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना महाजनांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय बनलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक सभेचं नियोजनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात 3 सभा होत आहेत। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींनी सभांचा धडाका लावला असून आज भाजपा आणि महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदींनी माळशिरस येथे सभा घेतली। मोदींच्या सभेसाठी मोठी गर्दी जमा झाली होती, तर नेहमीच प्रमाणे मोदींनी आपल्या सभेतून काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला। मोदींच्या सभेनंतर उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाता नाईक निंबाळकरांनी संवाद साधताना आता गुलाल आमचाच आहे हे आजच्या गर्दीने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्सच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी पवारांवर निशाणा साधला। यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील व्यासपीठावर होते। अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधला।
अजित पवार यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी कोणाबद्दल ती टीका केली हे समजायला मी काही ज्योतिषी नाही, पण यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा सभा असेल आणि मी तिथे असेल तर त्यांना विचारतो की भटकती आत्मा नेमकं कोणाला म्हणाले आणि कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून म्हणालात. मोदींनी मला सांगितलं की मी तुम्हाला सांगतो, अशी तिरकस प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. माळशिरस येथे भाजपचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोहिते पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले, मात्र यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंड भरून प्रशंसा देखील केली. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.